कितीही पाषाण हृदयाचा बाप असू द्या महाराज, एकुलती एक मुलगी ज्यावेळेस सासरला जाण्याकरता निघते तर त्याच्या अंतकरणाला पाझर फुटल्याशिवाय राहत नाही. कारण की बापाचं आणि मुलीचं नातं हे जगापेक्षा काही वेगळंच असतं महाराज. बाप काय असतो आपण जाणून घ्या. अनेक माणसांनी त्या ठिकाणी, अनेक कवींनी त्या ठिकाणी आईचं कौतुक केलेलं आहे. आईचे गोडवे त्या ठिकाणी गायलेले आहे. आईचे गीत सुद्धा त्या ठिकाणी भरपूर निर्माण झालेले आहे. परंतु बापाचं त्या ठिकाणी कोणीही कौतुक करत नाही. म्हणून बाप कोण असतो लक्षात घ्या. मुलाच्या एक वेळच्या जेवणाची तयारी करणारी आई प्रत्येकाच्या लक्षामध्ये आहे. मुलाच्या एक वेळेच्या जेवणाची तयारी करणारी आई प्रत्येकाच्याच लक्षामध्ये आहे. परंतु मुलाला आयुष्यभराची शिदोरी तयार करून देणारा बाप आज कोणाच्या लक्षामध्ये नाही सज्जन हो. मुलगा पास झाल्यानंतर गल्लीमध्ये पेढे वाटणारी आई प्रत्येकाच्याच लक्षामध्ये आहे. परंतु मुलाला चांगली नोकरी मिळावी म्हणून पुढाऱ्यांच्या पाया पडणारा बाप आज या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. मुलाला शाळेत नेऊन घालणारी आई, त्याला परत वापस आणणारी आई प्रत्येकाच्याच लक्षामध्ये माऊल्यांनो. परंतु रात्रीच्या 12 वाजेला गावाला पाणी देणारा बाप तुमच्या आणि माझ्या लक्षामध्ये का असू नये. मुलीचं लग्न जमत नाही म्हणून त्या ठिकाणी चुली समोर रडणारी आई प्रत्येकालाच त्या ठिकाणी दिसते माऊल्यांनो. परंतु त्या मुलीच्या लग्नासाठी नातेवाईकांच्या त्या ठिकाणी दरवाजापर्यंत जाणारा बाप तुमच्या आणि माझ्या लक्षामध्ये का असू नये. राम वनवासाला जात असताना कौशल्य माता त्या ठिकाणी रडते. ती रडणारी कौशल्य माता प्रत्येकाला दिसते. पण रामचंद्र प्रभूंच्या विरहामध्ये 6व्या दिवशी प्राण सोडणारा बाप तुमच्या आणि माझ्या लक्षामध्ये का राहू नये. भगवान कृष्ण परमात्म्याला जन्म देणारी आई देवकी माता प्रत्येकाच्या लक्षामध्ये आहे. परंतु त्या कृष्ण परमात्म्याला मध्यरात्रीला टोपलीमध्ये भरून भर पावसामध्ये यमुना मैयाला पूर आलेला असताना त्या भगवंताला घेऊन जाणारा बाप आज आपल्यामध्ये लक्षात का राहू नये. बापाचं पात्र हरवल्यासारखं झालंय महाराज. बाप म्हणजे पडद्या आडचा कलाकार आहे. बाप म्हणजे काय आहे? पडद्या आडचा त्या ठिकाणी कलाकार आहे. बाप म्हणजे काय आहे लक्षात घ्या. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. कधी रागवला तरी ज्याची माया अमाप आहे तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे. जगणं आपोआप आहे. आयुष्याच्या समुद्रामध्ये दीपस्तंभाची झाक आहे तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी सीडी आहे. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी सीडी आहे. संकटातून पार करणारी होडी आहे. कधी तिखट वागला तरी आयुष्यभराची गोडी आहे. तो म्हणजे या ठिकाणी बाप आहे. हे बापाचं पात्र आहे महाराज. डोळे मिटून जी प्रेम करते त्याला प्रियसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते त्याला मैत्री म्हणतात. डोळे मिटेपर्यंत मनुष्यावरती जी प्रेम करते तिला आई म्हणतात. आणि डोळ्यातले अश्रू न दाखवता जो प्रेम करतो ना त्याला बाप म्हणतात. राजा हो, त्याला बाप म्हणतात. परंतु हा बाप आपल्या आयुष्यामधून त्या ठिकाणी आपण मायनस केला सज्जन हो. तो बाप सुद्धा या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे. म्हणून ठाण्यामध्ये घडलेली एक घटना आहे महाराज. बाप काय असतो लक्षात घ्या. ठाणे जिल्ह्यामध्ये एक आत्ता घटना घडली. एकुलती एक असणारी मुलगी, तिचं नाव आहे निशा. त्या निशा नावाच्या मुलीला काय झालं, कुत्रे चावले महाराज. गल्लीतले कुत्रे चावले. महिना दीड महिना ती मुलगी दवाखान्यामध्ये होती. तो बाप रोज त्या ठिकाणी जायचा आणि त्या मुलगी माझी बरी व्हावी म्हणून रोज त्या ठिकाणी प्रयत्न करायचा. सारखा दवाखान्याची त्या ठिकाणी चक्कर मारायचा. परंतु काळाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही महाराज. ती एकुलती एक मुलगी त्या ठिकाणी मरण पावली. मरण पावल्यानंतर महाराज तिचे जे विधी होता तो विधी करण्याकरता त्या मुलीला स्मशानामध्ये नेण्यात आलेला आहे. अग्निदाग त्या मुलीला दिलेला आहे आणि त्यानंतर सगळे पाहुणे आपापल्या घरी निघून गेले.
घरी निघून गेल्यानंतर मात्र तो बाप जो आहे महाराज, तो बाप 2 दिवसापर्यंत त्याच स्मशानभूमीत बसून राहिला. का तर माझी निशा उठेल, मला आलिंगन देईल, मला बाबा म्हणेल, या आशेने तो बाप त्या स्मशानभूमीमध्ये जागतोय की कधी माझी कन्या उठेल, कधी मला बाबा म्हणून हाक मारेल. डोळ्यामध्ये आश्रय सज्जना हो, एवढं प्रेम तो बाप असणाऱ्या आपल्या कन्येवरती करत असतो. एवढं प्रेम असतं त्या बापाचं सज्जना हो. 2 दिवस अन्न पाण्याविना तो स्मशानामध्ये जागला. शेवटी पाहुण्यांनी बघितलं की त्या मुलीचा बाप कुठे आहे, इकडे तिकडे बघतात, सापडत नाही. शेवटी स्मशानभूमीमध्ये जाऊन बघतात तर पायाची त्या ठिकाणी चूल केलेली आहे, आपलं मुंडकं त्या पायावरती ठेवलेलं आहे आणि डसा डसा 1 तास त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये रडतोय. त्याला बाप म्हणतात सज्जना हो. ज्यावेळेस आपल्या मुलीचं त्या ठिकाणी लग्न जमतं महाराज, सगळ्यांना तो काय करतो, सगळ्यांना निरोप देत असतो, माझ्या मुलीच्या लग्नाला या बरं. सगळ्यांना आमंत्रण देतो, सगळी तयारी करतो महाराज. माया हो, तुम्हाला साड्या बदलण्याकरता दिवसातून तुम्ही 4 वेळेस साड्या बदलता, परंतु त्याला कपडे बदलायला सुद्धा वेळ नसतो. आचार्याकडे जाऊन बघणार, पाहुणे मंडळीकडे जाऊन बघणार. का तर माझ्या तायडीच्या लग्नामध्ये काही कमी पडायला नको. आणि सज्जना हो, ज्यावेळेस त्या मुलीचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर महाराज त्या मुलीची आई रडत असते, त्या मुलीची बहीण रडत असते, तिचा भाऊ रडतोय, शेजारच्या काकू रडतात, मामी रडतात, मावश्या रडतात. परंतु बापाला असं वाटतं की माझे अश्रू बघितल्यानंतर माझ्या कन्येला दुःख होईल, म्हणून मंडपाच्या पाठीमागे जाऊन एकटाच महाराज त्या खांबाला आलिंगन देऊन बाप रडत असतो. त्याला बाप म्हणतात. ढसा ढसा त्या ठिकाणी रडतो महाराज. आणि ज्यावेळेस मुलीला बाहेर जायचं आता, त्यावेळेस मुलगी पाहते की आपला बाप कुठे आहे, मंडपात बाप दिसत नाही. मंडपाच्या बाहेर जाऊन बघते तर महाराज, ज्यावेळेस बापाची आणि मुलीची त्या ठिकाणी नजरेला नजर भिडते, बाप पळत येतो आणि त्या मुलीला त्या ठिकाणी आलिंगन देतो. ताईडे, अगं पाणी सांगितल्यानंतर हरणाप्रमाणे ताडकन उडी मारून मला पाणी आणून देणारी आज माझी ताईडी कायमचं घर सोडून जाणार आहे, माझ्या नजरेच्या आड होणार आहे. म्हणून त्या बापाच्या नेत्रामधून अश्रू येत आहेत. ज्या अंगणामध्ये माझी कन्या खेळायची ते अंगण आज ओस पडणार आहे. बाबा म्हणून मला कोण हाक मारणार आहे, या अंगणात मला आता कोण दिसणार आहे. याला बापाचं आणि मुलीचं या ठिकाणी प्रेम सांगितलेलं आहे. त्या प्रेमाला त्या ठिकाणी कोणतीच उपमास त्या ठिकाणी देता येत नाही. सर्व उपमा त्या ठिकाणी संपल्या जातात.